राज्य विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे। या अधिवेशनामध्ये या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सरकारला अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाणी काढावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। राज्यभरात कांद्याने अगदी दिल्लीपासून ते मुंबई महाराष्ट्रात मंत्रालयापर्यंत आणि तिथून थेट नागपूरपर्यंत कांद्याने सरकारचा पूर्ण वांदा केलाय आणि त्यामुळेच आता हा कांदा सरकारला मग ते राज्यातलं असो केंद्रातलं किती आणि कसा रडवणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याचं कारण असं आहे, वयाच्या 83व्या वर्षी शरद पवार स्वतः या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरले। काय आहे हे सगळं नेमकं, पण हे होत असताना स्वतः शरद पवार हे देखील कृषी मंत्री राहिलेले होते। मग असं असताना कांद्याने नेमका काय वांदा केलाय हेच आपण समजून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्रांनो, केंद्र सरकारने कांद्यावर 31 मार्च पर्यंत निर्यात बंदी लावलेली आहे। आता कांदा या उत्पादनासाठी किंवा कांदा या पिकासाठी पाऊस लागतो आणि एक योग्य असं हवामान लागतं। याच पावसामुळे किंवा या रखडलेल्या पर्जन्यमानामुळे कांद्याचं पीक हे कमी आलं। त्यातही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे मध्य प्रदेश नंतर देशात कांदा उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे, ज्याला कांद्याचं आगरही म्हटलं जातं, त्या महाराष्ट्रात 2 वेळा या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कंबरडं या अवकाळी पावसाने मोडून काढलं। सरकार मदत देणार, ती मदत अत्यंत तुटपुंजी आणि अक्षरशः तोंडाला पानं पुसणारी मदत असंच त्या मदतीचं वर्णन करावं लागेल। आणि त्यामुळे ही जी निर्यात बंदी आहे, ही निर्यात बंदी का करण्यात आली तर रुसलेलं पर्जन्यमान, राज्यात बसलेला अवकाळीचा फटका, त्यामुळे कांद्याचं जे पीक आहे ते कमी आलं, काही कांदा खराब झाला आणि या 2 कारणांमुळे संपूर्ण देशभरात कांद्याच्या किमती प्रचंड वाढल्या। केंद्र सरकारला 5 राज्यांच्या निवडणुकांना सामोरं जायचं होतं। तिथली महागाई आणि तिथल्या गृहिणींचा संताप आणि जो काय रोष आहे तो कमी व्हावा म्हणून केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी आणली। आधी ही निर्यातीवर बंदी आणताना काय करण्यात आलं तर निर्यात शुल्क जे आहे ते 40% लावण्यात आलं आणि त्यानंतर अवघ्या महिन्याभरामध्ये $800 इतकी निर्यात बंदी जे निर्यात मूल्य आहे ते आकारण्यात यायला लागलं। आणि त्यामुळे झालं असं, हे जे कांदा उत्पादन करणारे शेतकरी आहेत ते अक्षरशः कोलमडून पडले। आणि मग आता काय करायचं तर जेव्हा मध्य प्रदेश सारख्या राज्यामध्ये निर्यात बंदी लागल्यानंतर तिथली निवडणूक पण जिंकली भाजपने, मग आता हे जिंकलेलं जे काही सूत्र आहे ते कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका जिंकण्याकरता 31 मार्च पर्यंतची निर्यात बंदी कायम ठेवण्यात आली आहे। पण त्यामुळे झालंय असं, हा जो शेतकरी आहे हा प्रचंड हवालदिल झालेला आहे आणि त्याला आता काय करायचं हेच सुचत नाहीये। त्यामुळे संपूर्ण देशभरात म्हणजे अगदी महाराष्ट्रात, मध्य प्रदेशमध्ये आणि जिथे जिथे कांदा पिकतो तिथल्या शेतकऱ्यांचा केंद्र सरकारवर रोष निर्माण झालेला आहे। यासाठी रविवारी सह्याद्री अतिथीगृहावर आपले जे केंद्रीय वाणिज्य मंत्री आहेत पियुष गोयल यांच्याशी देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली। आता या चर्चेसाठी दिल्लीला जाण्याचं किंवा राज्यातल्या नेत्यांना दिल्लीला बोलवण्याचं एक कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। त्यासाठी उद्या देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री हे दिल्लीला जातील आणि तिथे केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करतील। पण या सगळ्यामध्ये झालंय असं की या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी आणि त्यांना रस्त्यावर आल्यानंतर नेतृत्व देण्यासाठी पुढे कोण आलंय तर दस्तूर खुद्द शरद पवार। वयाच्या 83व्या वर्षी आणि अनेक आजारांचं शरीरामध्ये दुखणं घेऊन स्वतः शरद पवार हे रस्त्यावर उतरलेत। चांदवडला जे आंदोलन सुरू आहे किंवा नाशिकच्या अशोक चौकामध्ये जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनामध्ये स्वतः शरद पवार सहभागी झालेत आणि त्यांनी या शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत कसा जाईल याच्यासाठीची काळजी घेतली। हे सगळं खरं आहे, पण हेच शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री होते। मग तेव्हा त्यांना गेल्या 30 वर्षात केंद्र सरकारला कांद्याबद्दलचं धोरण आणि कांद्याबद्दलची नेमकी
नीती जी आहे सरकारची ही ठरवता आलेली नाहीये आणि त्यामुळे झालंय असं की जो 3,000 रुपयाचा जो भाव होता तो आता 1,500 रुपयावर आलेला आहे आणि त्यामुळे हा जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा पूर्णतः देशोधडीला मिळणार आहे आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांनी आता ठरवलेलंच आहे की जर मरायचंच असेल तर त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे आम्हाला असं काही मारू नका, थेट गोळ्या घाला आणि मारा। ज्या वेळेला शेतकरी किंवा बळीराजा इतका उद्विग्न होतो त्यावेळेला सरकारचे वांदे सुरू होतात आणि एरवी तुमच्या आमच्या घरात असलेले कांदे आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये बसलेल्या सरकारचे वांदे करणार आहेत इतकं नक्की। महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये की जिथे कांद्याचं आगर म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं मोठ्या प्रमाणात, म्हणजे देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कांदा उत्पादक म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो, त्या महाराष्ट्रात जे काही सुरू झालेलं आहे त्यामुळे राज्यातल्या सरकारच्या तर डोळ्यातून पाणी येणारच आहे। पण एरवी केंद्रात आता लोकसभेच्या दिशेनं आणि हॅट्रिकच्या वाटेनं जाणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या डोळ्यातही या कांद्याने जर पाणी आणलं तर नवल वाटायची काही गरजच नाहीये। पण हे सगळं होत असताना या कांद्याचं एक धोरण ठरवावं लागेल, कारण प्रत्येक वेळेला रुसणारा पाऊस हा संपूर्ण जगभरातल्या तापमानामुळे आणि हवामानातल्या बदलामुळे वारंवार आपल्या शेतकऱ्याला आणि बळीराजाला फटके देतोय। त्यातच जर एखादं अवकाळी आलं, महाराष्ट्रात तर 2 वेळा अवकाळी आली आणि त्याच्यामुळे ही सगळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू झालेली आहे। मग यातून या बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारकडे नेमके काय धोरणांची मांडणी आहे ते सरकारला आता सांगावं लागेल आणि मग ते शरद पवार असतील किंवा राजू शेट्टी असतील या सगळ्यांना एक मनाने एक दिलाने या कांदा शेतकऱ्यांसाठी बसून जे 30 वर्षात झालं नाही ते करावं लागणार आहे। बघा, शरद पवारांचं संपूर्ण राजकारण हे जवळपास 60 वर्षाचं आहे, संसदीय आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर केलेलं। पण त्या 60 पैकीच्या 30 वर्ष ते स्वतःही या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही करू शकलेले नाहीयेत। आता आयुष्याच्या संध्याकाळी वयाच्या 83व्या वर्षी ते रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलकांचं नेतृत्व करतायत। पण त्याच शरद पवारांनी केंद्र सरकारकडून एक अशी रणनीती बनवून घेण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या काही कांदा उत्पादकांच्या आणि कांदा शेतकऱ्यांच्या ज्या काही पिढ्या आहेत त्या, मग ते शरद पवार असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या सगळ्यांनाच दुवा देतील। पण तोपर्यंत हा जो कांदा आहे हा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार या दोघांचाही वांदा करण्यासाठी सज्ज झालेला आहे। त्यामुळे याच कांद्याच्या बाबतीत का नेमकी गल्लत होते, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार, का हे धोरण बनत नाहीये, कोणाचा नेमका या धोरण बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आहे? आपल्याला काय वाटतं? शरद पवार 83व्या वर्षी रस्त्यावर उतरू शकतात पण सर्वमान्य धोरण बनवण्यामध्ये ते केंद्र सरकारला का मदत करू शकले नाहीत? इतकंच काय, पण केंद्रात कृषी मंत्री असतानाही शरद पवारांना हा प्रश्न का सोडवता आला नाही? आपल्याला काय वाटतंय? आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद। महाराष्ट्राच्या राजकारणातले, समाजकारणातले, बळीराजाचे, त्याचप्रमाणे कामगार क्षेत्रातले कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा। तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।